अनेक पैलवान लढून गेले. शबास. कुस्ती चालू झालेली. महाराष्ट्राची कुस्ती, महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची परंपरा म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती. पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मथुरा. गेल्या वर्षी शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शबास. बालपणी घोडेस्वार होण्याचं, भाला चालवण्याचं, ढाल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या, बाळ शिवबा घोड्यावर बसू नको, पडशील, पाय मोडल. झालं असतं का स्वराज्य निर्माण? हे सगळं स्वीकारावं लागतं, स्वीकारूनच पुढे जावं लागतं. कुस्ती या खेळासारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही. आज जरी तालमीत एक मोठा पैलवान, एका जोडीतलं पैलवान असलं तर दुसऱ्या पैलवानला काम सांगितल्यावर म्हणतो, काय गामा लागून गेला काय संतोष दादा? मग गामा पैलवान किती वर्षापूर्वीचे होते? गामा झाला हो. अरे बापरे. गामा उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग येऊ दिला जात नव्हता. पण गामाच्या वस्तादनं जाहीर केलं, माझ्या पट्ट्या पुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढली. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले. आणि इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला, भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला. गामा जगजेता झाला. जेस्को बरोबर फायनलला कुस्ती झाली. त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. पण खिलाडू वृत्तीने सगळं स्वीकारावं लागतं. आज जर समाजाची परिस्थिती बघितली, हे 21वे शतक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. आजही दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टी समोर आहेत. यासाठी फक्त आणि फक्त निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज पैलवान अमित भाऊ पिंगळे, विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान घेतलं. भाऊने कालच म्हणले, अरे अमित हे काय केलंय? मी काय केलं नाही, तुम्ही पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. बस. कारण हा कुस्तीगिरांचा तालुका आहे, मुळशी तालुका. पैलवानांचा तालुका आहे, मुळशी तालुका. इथूनच खऱ्या अर्थानं कुस्ती एकजूट झाली. कुस्तीला प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली या मुळशी तालुक्यातूनच. म्हणून होते पुढं त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं 1.1 शबास 175 कोटीच्या शबास. अरे बाप रे. ते एखाद्याला लाभतं, पण त्या शेअर मार्केटसाठी किती जणांनी आत्महत्या केल्या ते बी सांगा की जरा. पण जे डुबले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणजे जाणीवपूर्वक मी बोलतोय. शबास. ज्याला ज्ञान आहे त्यांनीच पैसे शेअर मार्केट मध्ये आणि सिकंदरने कब्जा घेतला उमेश मथुराचा. अशी तुफानी कुस्तीचा लोकांनी जमिनी घालवल्या. हो. ओय बापरे. होणारा हा कुस्ती खेळ आहे. बस. हो हो हो. आणि अरे बापरे. हो. सिकंदरने कब्जा घेतला. भाऊ शबास. टाळ्या करायला काय अडचण नसावी. जोरात टाळ्या करा. हे कौतुक आणि कसब आहे. अमित भाऊंनी ते साधलेलं आहे. पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे. सर 2 मिनिटं विद्यमान आमदार शंकरभाऊ बोलतील. थांबा जरा. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली 11 वर्षे सातत्याने या ठिकाणी स्पर्धा होत असताना
आपण मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती, परंतु या सर्व आमच्या पैलवान मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी, अनेक मैदाने या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रोवलं त्याचा वटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगती पैलवानांनी आणि संघांनी केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कुस्तीगीर काही मग एकमेकाचे कुणाच्या ना कुणाच्या मागे उभं राहत असतात. आम्हीच कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खिशात किती आहे त्यापेक्षा दान पाहिजे, द्यायची दान आपण पाहतोय. त्यांनी कुस्ती फक्त या ठिकाणी ही स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या घरातला पैलवान कोणी करू शकतं, परंतु बाहेरच्या पैलवानाला मोठं करण्याचं धाडस आणि जिद्द ही अमितने दाखवली, त्याचं कौतुक केलं पाहिजे. हो, म्हणून तेच सांगतोय की एका पैलवानाचा खर्च अमित करतोय, हे असं मोठं मन असणारी माणसं कमी आहेत. त्यामध्ये अमितचं नाव येतं, त्याचं खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस या सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी 3-4 मेळावे घेतले. सर्व कुस्ती शौकीनांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज मी आमदार म्हणून येत असताना मलाही आनंद वाटतो. जिमवर आलेले आहे सर, तालमी कमी व्हायला लागल्यात, जिम वाढायला लागल्यात, परंतु ठीक आहे, शेवट स्पर्धा आहे, स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं. जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ओ अरे बाप रे, बा 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 बा. सिकंदर से सिकंदर शेख विजयाला